नमस्कार, माझे नाव भूमिका आदेश मोरे। मी नागनाथ विद्याविकास प्रशाला कुरनूर या शाळेत विज्ञान हा विषय घेत आहे। तर आज 28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन या शाळेमध्ये साजरा करण्यासाठी त्यानिमित्ताने विज्ञान प्रदर्शन आम्ही इथं भरवलेलं आहे। तर विज्ञान दिन साजरा का केला जातो, तर डॉक्टर सी.व्ही. रमण यांचा रामन इफेक्ट हा त्यांनी प्रस्तुत केला व त्या इफेक्टमुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं व त्यांच्या सन्मानार्थ म्हणून हा दिवस साजरा केला जातो। धन्यवाद। माझं नाव विशाल नेताजी वाघमारे। इयत्ता 9वी सायन्सचं प्रोजेक्ट हृदय। हे हृदय 360 ग्राम वजनाचं असतं। ऑक्सिजन पंपिंग काम करतं हृदय। माझं नाव निशांत ज्ञानदेव मोरे। माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे मायक्रोस्कोप। आपण याच्यामध्ये बघून हे पानाच्या हरित लवके बघू शकतो, म्हणजे असं कांद्याच्या पेशी वगैरे हे सगळं काही बघू शकतो। माझे नाव प्रथमेश प्रवीण चितोळे, इयत्ता 9वी। प्रयोगाचं नाव आम्ल व आम्लारी। आम्लारी म्हणजे जो पदार्थ विरघळतो व त्याच्यात H+ आयन राहते त्याला आम्ल म्हणतात, व आम्लारी म्हणजे जो पदार्थ विरघळतो व त्याच्यामध्ये OH- आयन असतात त्याला आम्लारी असे म्हणतात। आम्लाचा सामू 7 पेक्षा कमी राहतो, आम्लारीचा सामू 7 पेक्षा जास्त। माझं नाव जयदीप विजय निकंबे। मी इयत्ता 9वीच आहे व माझ्या प्रयोगाचं नाव आहे ग्रॅफाइड। हे विद्युतचे सुवाहक असते। जर ग्रॅफाइड विद्युतचे सुवाहक असते व ते विद्युतला जाण्याचं म्हणताना विद्युतचे इलेक्ट्रॉन्स वहन करण्याचं काम करतो। मग काय काय केलं दाखव प्रयोगात तू? काय ग्रॅफाइड कुठे आहे तुझ्या प्रयोगात? काय साहित्य? ग्रॅफाइड पेन्सिलच्या सीस मधून सुद्धा काय होत आहे? इलेक्ट्रॉनचं विद्युत प्रवाह प्रवाहित होते। म्हणजेच ग्रॅफाइड मधून विद्युत प्रवाह प्रवाहित होते। सिद्ध केलंय तू। सय्यद मुजवर। मी आता 7वी शिकत आहे। आमचे प्रयोगाचे नाव जेंटर बंदूक असे आहे। आमचे अवयव 2 इंच पाईप, 2.5 इंच जेंटर, 2.5 इंच बूच आणि 1 लायटर, 2.5 इंच पाईप आणि 1 एज असे आहे। त्याची पुढची माहिती प्रयोग करून दाखवा त्याचं कसं आहे। माझे नाव समर्थ सुरवसे आहे। ह्याच्यामध्ये कार्पेट टाकल्यावर 2 थेंब पाणी टाकल्यावर एक नवीन अवयव तयार होते, ते म्हणजे नायट्रोजन। जाळ लागू नये म्हणून खडाखाली टाकावे, पुन्हा येथे आमचा प्रयोग समाप्त झाला आहे। माझे नाव श्रेयस्ता औदुंबर मोरे आहे। मी इयत्ता 7वी शिकत आहे। माझ्या प्रयोगाचे नाव प्रेस ऑफ एअर आहे। सिरिंजचे दट्ट्या ओढले की तो लगेच आत जातो। याचे कारण आहे की छिद्राला बंद केले की हवेचा दाब कमी होतो व बाहेरील हवेचा दाब तुलनेने खूप जास्त असतो, यामुळे दट्ट्या आत जातो। का बरं आत चालला आता ते? आता आत का चाललाय दट्ट्या? यामध्ये हवेचा दाब कमी आहे व बाहेरील दाब तुलनेने खूप जास्त आहे। तुलनेने बाहेरचा दाब जास्त। माझे नाव अर्पिता मारुती निकम। मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे। माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे सूक्ष्मदर्शिका। आपण ह्याला इंग्रजीतून मायक्रोस्कोप असे म्हणू शकतो। आपण यातून कांद्याच्या पेशी किंवा पानाच्या हरित लवके हे बघू शकतो। आता मी यात ब्लड ग्रुप टेस्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। नमस्कार, माझे नाव मनीषा बिराजदार आहे। मी इयत्ता 7वी शिकते। माझ्या प्रयोगाचे नाव आहे ग्लासाबाहेर जमा झालेले पाण्याचे थेंब। हा प्रयोग करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की हवेमध्ये बाष्पाच्या रूपात पाणी असते की नाही हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा प्रयोग आम्ही करून पाहिला आहोत। हे पाणी जमा झाले 2 बिंदू। कापड आणलं की नाही पहिलंच की येतं रे?
पाणी पहिलेच आहे की बाष्प तयार होते. मध्ये काय टाकलंय? बर्फ काय? बर्फ. नमस्कार, माझे नाव सानिका भीम मोरे आहे. मी इयत्ता 7वी शिकते. आमच्या प्रयोगाचे नाव घनतेचा परिणाम आहे. आता आपण दोन्ही डब्यामध्ये पाणी टाकून घेऊ. नाही साधूच आहे. आता आपण एका डब्यामध्ये बटाटा टाकू तर काय दिसेल? बटाटा खाली खाली टेकलेला दिसेल. दुसऱ्या डब्यात मीठ टाकूया. आता मीठ विरघळू देऊया. आता बटाटा टाकूया. बटाटा तरंगेल. असे का झाले? कारण बटाट्यापेक्षा पाण्याची घनता मीठ टाकल्यामुळे मिठातील क्षार हे पाण्यात मिसळतात व पाण्याची घनता जास्त होते, त्यामुळे बटाटा तरंगू लागतो. माझे नाव आर्यन मारुती निकम. मी आता 10वी शिकत. आमच्या प्रयोगाचे नाव आहे पाण्यापासून वीज निर्मिती केंद्र. आता याची माहिती नुरखा पटन आणि एक्सप्लेनेशन करणार आहे. आता आपण टाकीमध्ये पाणी घालून घेऊ. पाणी टाकल्यामुळे टर्बाईन फिरू लागते. पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे टर्बाईन जोरजोरात फिरू लागते, त्याच्यामुळे वीज निर्मिती होते. आपल्याला पुढच्या काळात आपल्याला ह्याची वीज निर्मितीची खूप गरज लागणार आहे, तरी सातत्याने ह्याचा वापर खूप जास्त व्हायला पाहिजे. धन्यवाद. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. माझे नाव साक्षी काशीनाथ वाघमारे आहे. सोलार प्लॅनेट हा प्रयोग केलो आणि या ग्रहांची आम्हाला माहिती मिळाली आणि त्या ग्रहांची आम्ही माहिती सांगणार आहोत. पहिल्या 4 ग्रहांची माहिती योगिता रवींद्र पाटील सांगेल. हा बुध आहे, शुक्र, शनी, रवी, शुक्र, शनी, नेपच्यून आणि युरेनस. बुध, शुक्र, शनी, युरेनस, पृथ्वी, नेपच्यून हे गुरु. सूर्य कुठं आहे? हा सूर्य. काय होते आता सांगायचं? ह्या सोलार प्लॅनेटमध्ये एक असे पृथ्वीचा असा ग्रह आहे की ह्याच्यात सजीवसृष्टी आणि बाकीच्या कोणत्याही ग्रहामध्ये सजीवसृष्टी नाही. सूर्याभोवती कसं फिरतात हे ग्रह? यांना पृथ्वीला एक सूर्याची फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात व इतरांना जास्त वर्ष लागतात. नमस्कार, माझे नाव योगिता रवींद्र पाटील आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे ज्वालामुखीचा उद्रेक. मी आता ते करून दाखवणार आहे. काय आहे त्याच्यात? पाणी, शॅम्पू, शॅम्पू, लिंबू, इनो टाकले ते. बस पाणी पाणी जरा जास्त होतं. अजून लाल कलर. ज्वालामुखी याला थांब या लागलंय. काय व्हायला हे सांगत आहे? ह्याच्यामधून ज्वालारस निघायला लागलाय. याप्रमाणे पृथ्वीतून याप्रमाणे ज्वालारस बाहेर येते.
माझे नाव नव्या दादासाहेब बेडके. माझ्या प्रयोगाचे नाव पाण्यात फूल उमगणे. पेपर हा वनस्पतीपासून बनतो. वनस्पतीतील जनवाहिन्या पेपरमध्ये उमगतात म्हणून हे पाण्यात फूल उमगते. नमस्कार, माझे नाव राधा गंगाराम सलगरे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे पेंडुलम. पेंडुलम एक हलवलं की हलतात आणि एक थांबलं की पेंडुलम हलले की एकमेकाला एनर्जी ट्रान्सफर करते. दुधाचे दही तयार होणे. दुधामध्ये विरंजन घातल्यावर दही तयार होते व दुधामध्ये विरंजन घातल्यावर क्लथन हे प्रक्रिया होते आणि दह्यामध्ये सूक्ष्म आणि आयताकृती हे द्रव्य ते रंजनक द्रव्य असते. आणि सर हे घनता बघायचं. हे थंड पाणी आणि साधं पाणी नॉर्मल. थंड पाण्याची घनता जास्त असल्यामुळे ते लवकर खाली जाते आणि साध्या पाण्याची घनता कम असल्याने ते जरा हळूहळू जाते. स्लो होतं. हां, हे वर. माझे नाव राधिका राजकुमार डगे. इयत्ता 5वी. प्रयोगाचं नाव पाण्याचे पृष्ठीय टाव. पाण्यामध्ये पावडर टाकलेले आहे आणि बोटाला साबण लावून त्या पावडरला टच करताना ते पावडर साईडला होतं. साईडला होते का? करून टाकू. नमस्कार, माझे नाव अंजुम सेपन मुजावर. मी इयत्ता 5वीतून बोलते. मीठ पाण्यात टाकल्यामुळे ते विरघळतं. मीठ नमस्कार, मी श्रद्धा अर्जुन मोरे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. आमच्या प्रयोगाचं नाव आहे उष्णतारोधक फुगा. आमचे साहित्य 2 फुगे व एक मेणबत्ती आहे. कृती: पहिला फुगा घेतला की ते मेणबत्तीवर ठेवला की तो फुटतो व दुसऱ्या फुग्यामध्ये थोडेसे पाणी टाकले की व ते फुगा फुगवून अगरबत्तीवर ठेवला की तो फुटत नाही, कारण फुग्यामधील पाणी उष्णता शोषून घेते म्हणून ते फुगा फुटत नाही. ते नाव सावित्री दिनेश भाले. प्रयोगाचे साहित्य: मेणबत्ती, पाणी, ताट व बाटली. मेणबत्ती लावून त्याच्यावर बाटली ठेवायचं. बाटली ठेवल्यानंतर हवेच्या दाबामुळे पाणी वर येतं बाटलीत. पाणी इकडे सरकव गं. शीतल चंद्रकांत सुरवसे. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे उत्सर्जन संस्था व किडनी दररोज 190 लिटर रक्त गाळते. किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात. 190 लिटर दररोज गाळल्यामुळे 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते. माझे नाव मीनाक्षी दिनकर काळे. इयत्ता 9वीमध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्राणीपेशी. हे रिक्तिका आहे.
हे आंतरद्रव्य जालिका आहे, हे गोल्जी पिंड आहे, हे तंतुकणिका आहे. आंतरद्रव्य जालिकेचे कार्य काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आंतरद्रव्य जालिका ही पेशीला आधार देते व तंतुकणिका ही ATP ऊर्जा समृद्ध करते. नमस्कार, माझे नाव अक्षता रवींद्र पाटील आहे. मी इयत्ता 9वीत शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव वनस्पती पेशी आहे. वनस्पती पेशीमध्ये केंद्रक, गोल्जी संकुलन, रिक्तिका, पेशीपटल असे अंगके आहेत. प्राणी पेशीमध्ये रिक्तिका छोटी असते तर वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका ही मोठी असते. वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका असतात व प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसतात. लक्ष्मी अनिल मोरे. मी ही पुट्ट्याच्या सहाय्याने DNA ची आकृती बनवलेली आहे. DNAचं लॉंग फॉर्म ऑक्सिन्युक्लियोटाइड्स रायबोजो आहे. वरच्या 2 जोड्या हे न्यूक्लियोटाइड्स पदार्थाने बनलेल्या असतात व खालच्या 2 जोड्या ही शर्करा फॉस्फरस आम्ल ह्यात तयार झालेला कणा आहे. गडद ग्रीन कलर हा ग्वायमिन आहे आणि फिकट ग्रीन कलर हा सायटोसिन आहे व गडद ग्रे कलर हा ॲडेनिन आणि फिकट ग्रे कलर हा थायमिन आहे. हे DNA सर्पल समांतर न्यूक्लियोटाइड संचाने बनलेल्या रेणूचे धागे असतात. इयत्ता 10वी या वर्गाकडून 2 प्रयोग केले गेले आहेत. त्या प्रयोगाचे नाव आहे प्रोजेक्टर आणि दुसरा आहे होलोग्राम क्राफ्ट. प्रोजेक्टर म्हणजे काय तर कमी क्वालिटीचा भिंग वापरून तयार केलेला एक क्राफ्ट आहे. त्याच्यामधून प्रोजेक्टरसारखी माहिती मिळते पण थोडीशी कमी क्वालिटीची मिळते. तर दुसरा आमचा प्रोजेक्ट आहे होलोग्राम क्राफ्ट. जसं आपण अंधारात आवाज रेकॉर्ड करू शकतो तसंच लाईट देखील रेकॉर्ड करून या क्राफ्टद्वारे आपण डिस्प्ले करून दाखवू शकतो.